श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंडळी, वर्षभरात अनेक सण उत्सव आणि व्रत येतात, पण एक दिवस असा असतो जो केवळ आपल्या सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता अर्पण करण्याचा दिवस मानला जातो, तो म्हणजे गुरुपौर्णिमा. सन 2026 मध्ये म्हणजेच या वर्षी 2026 मध्ये गुरुपौर्णिमा 9 जुलै पासून ते 29 जुलै पर्यंतचे 21 दिवस अनेक स्वामी भक्त श्रद्धेने नामस्मरण, सेवा, प्रार्थना आणि आत्मपरीक्षणासाठी निवडतात. या दिवसामध्ये मन शांत करण्याचा, चांगल्या सवयी अंगीकारण्याचा आणि गुरुकृपेची अनुभूती घेण्याचा प्रयत्न केला जातो. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व, 21 दिवसांची संपूर्ण सेवा, रोज कोणता जप करावा, कोणत्या चुका टाळाव्यात, प्रेरणादायी अनुभव आणि शेवटी स्वामी समर्थांची विशेष कृतज्ञता प्रार्थना. जर तुम्हीही मनापासून ही सेवा करण्याचा संकल्प करत असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नाही, जो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवतो, जो निराश मनाला आशा देतो, जो भीतीच्या क्षणी ध्येय देतो, जो चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गाकडे नेतो, तोच खरा गुरु. श्री स्वामी समर्थांनी हजारो भक्तांना श्रद्धा, संयम, सेवा, कर्म आणि विश्वास यांचा संदेश दिला. म्हणूनच लाखो भक्त, करोडो भक्त त्यांना आपल्या सद्गुरूंच्या रूपात पूजतात. गुरुपौर्णिमा इतकी महत्त्वाची का असते? तर भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंप्रती प्रेम व्यक्त करण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी अनेक भक्त गुरुपूजन करतात, नामस्मरण करतात, धार्मिक ग्रंथांचे वाचन करतात, दान धर्म करतात आणि स्वतःच्या जीवनाचे आत्मपरीक्षण करतात. असे मानले जाते की गुरूंचे स्मरण केल्याने मन अधिक शांत, नम्र आणि सकारात्मक बनते. गुरुपौर्णिमेमध्ये 21 दिवसांची सेवा का करतात? तर अनेकांच्या मनात असा प्रश्न येतो, सेवा 21 दिवसांचीच का? यामागे एक सुंदर विचार आहे. जेव्हा एखादी चांगली सवय सातत्याने काही दिवस केली जाते, तेव्हा ती आपल्या जीवनाचा भाग बनू शकते आणि भाग बनू लागते. या 21 दिवसात मन अधिक स्थिर होऊ शकते, राग कमी होऊ शकतो, प्रार्थनेची सवय तुम्हाला लागू शकते आणि जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनू शकतो. हीच खरी साधना आहे. पहिल्या दिवसाचा संकल्प. 9 जुलैला सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा, देवघर स्वच्छ करा, स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, फुले अर्पण करा, त्यानंतर दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा, हे श्री स्वामी समर्थ, या 21 दिवसांच्या सेवेत मला सातत्य द्या, माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर करा, योग्य कर्म करण्याची मला प्रेरणा द्या, माझ्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी राहू द्या, मला संयम, श्रद्धा आणि सद्बुद्धी द्या आणि सद्बुद्धी प्रदान करा. दररोज अशी सेवा करा. या 21 दिवसात रोज शक्य असल्यास सकाळी स्वामींना नमस्कार करा. 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा नामजप करा. त्यानंतर काही मिनिटे शांत बसून ध्यान करा. स्वामी चरित्रातील काही पाने वाचा. ते संस्कृतमध्ये आहे, तर ते मराठीत अर्थासहित मी व्हिडिओ टाकणार आहे, तर ते व्हिडिओ देखील डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की टाकेल. ते व्हिडिओ तुम्हाला संस्कृतमध्ये असल्यामुळे काही लोकांना कळत नाही,
तर मी मराठीमध्ये स्वतः बनवून स्वतः वेळ काढून बनवला आहे, तर नक्की ते व्हिडिओ देखील बघा. सायंकाळी दिवा लावून आरती करा. दिवसभरात मिळालेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल मनोमन कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, मोठमोठे विधी करण्यापेक्षा श्रद्धेने केलेली छोटीशी सेवा अधिक महत्वाची असते. स्वामी भक्तांनो, आपण दुसऱ्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंतची सविस्तर सेवा आणि गुरुवारचे विशेष नियम, प्रेरणादायी कथा आणि नामस्मरणाचे महत्त्व जाणून घेणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी परिवारामध्ये स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, आपण सेवेच्या पहिल्या दिवसाचा संकल्प आणि दररोजची सेवा जाणून घेतली. आता पुढे जाणून घेऊया दुसऱ्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंतची साधना. लक्षात ठेवा, ही सेवा कोणताही चमत्कार घडवण्यासाठी नाही, तर आपल्या मनात श्रद्धा, संयम, सकारात्मक जे विचार आहेत, तुमचे चांगले कर्म वाढवण्यासाठी आहे. दुसरा दिवस मनशुद्धी. आज पूजा पूर्ण झाल्यानंतर स्वतःला शांतपणे एक प्रश्न विचारा. आज माझ्या बोलण्याने किंवा वागण्याने कोणाचे मन दुखावले आहे का? जर उत्तर हो असेल तर ती चूक सुधारण्याचा निश्चय करा. स्वामींच्या सेवेत फक्त दिवा लावणे किंवा नामजप करणे पुरेसे नाही. मनातील मत्सर, राग, द्वेष आणि अहंकार कमी करण्यासाठी प्रयत्न तितकाच महत्वाचा आहे. आजचा संकल्प, हे स्वामी, माझे मन स्वच्छ आणि निर्मळ प्रेमळ बनवा. तिसऱ्या दिवशी क्षमेचा मार्ग. आज ज्यांच्याबद्दल मनात राग आणि किंवा कटुता आहे त्यांना मनोमन क्षमा करा. लक्षात ठेवा, क्षमा करणे म्हणजे चुकीला मान्यता देणे नाही, तर स्वतःच्या मनातील ओझं हलकं करणे होय. मन जितके शांत तितके नामस्मरण अधिक प्रभावी होते. आज मनात 3 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. हे स्वामी, मला क्षमा करण्याची आणि क्षमा मागण्याची ताकद द्या. हे 3 वेळा नक्की म्हणा. चौथ्या दिवशी सेवा आणि अन्नदान. आज आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान द्या. शक्य असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवा. जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करा. गरीब किंवा गरजू व्यक्तीला मदतीचा हात द्या. लक्षात ठेवा, सेवा ही केवळ मंदिरातच होत नाही. जिथे दया आहे तिथे स्वामींचे दर्शन घडते. प्रेरणादायी अनुभव. एका तरुणाला अनेक महिने नोकरी मिळत नव्हती. तो निराश झाला होता. गुरुपौर्णिमेच्या काळात त्याने दररोज नामस्मरण सुरू केलं, पण त्याचबरोबर नवीन कौशल्य तो शिकला. अनेक मुलाखती तो देऊ लागला आणि स्वतःचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जो होता त्याने दृढ केला आणि प्रयत्न सुरू ठेवला. काही महिन्यानंतर त्याला चांगली नोकरी मिळाली. तो म्हणाला, स्वामींनी माझे नशीब एका दिवसात बदलले नाही, पण माझा आत्मविश्वास नक्की बदलला. गुरुवारी विशेष काय सेवा करायची, आता मी तेच सांगणार आहे. या 21 दिवसामध्ये जणांच्या मनात प्रश्न येत असेल, मी सेवा करतोय पण अजून काही बदल दिसत नाही. स्वामी भक्तांनो, बी पेरल्यावर दुसऱ्याच दिवशी झाड उगवतं, असं कधी झालंय का? कधी तुम्ही बघितलंय का? जर असं बघितलं असेल तर मला कमेंट करा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक गोष्टीसाठी वेळ, त्यासाठी बी पेरण्यासाठी, झाड उगवण्यासाठी काय लागणार आहे? आपल्याला वेळ, पाणी आणि सातत्य लागते. तसेच साधनेचे परिणामही हळूहळू जाणवतात. म्हणून आज स्वामींसमोर बसून एवढेच म्हणा, हे स्वामी, माझा विश्वास कधीही डळमळू देऊ नका. योग्य वेळ येईपर्यंत संयमाने वाट पाहण्याची शक्ती द्या. मंडळी, लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नाही. श्रद्धा म्हणजे प्रार्थनेसोबत प्रामाणिक प्रयत्न करणे. जेव्हा श्रद्धा, मत्सर,
सातत्य आणि चांगले कर्म. जे मत्सर आहे ते दुसऱ्यांबद्दल वाईट करू नका. श्रद्धा म्हणजे हातावर जसं ठेवून बसणं नाही, तसं श्रद्धा म्हणजे प्रार्थनेसमोर प्रामाणिक प्रयत्न करणं. जेव्हा श्रद्धा, सातत्य आणि चांगले कर्म एकत्र येतात, तेव्हा जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. आपल्या 6व्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंतची विशेष साधना, नामस्मरणाचे रहस्य, कृतज्ञतेची शक्ती काय असते आणि आणखी प्रेरणादायी अनुभव आपण जाणून घेणार आहोत पुढे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या. तोपर्यंत कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण सेवेचे पहिले 5 दिवस समजून घेतले. आता 6व्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंतची साधना जाणून घेऊया. लक्षात ठेवा, या दिवसात फक्त जपाची संख्या म्हणजे नाम जप आहे, त्याची संख्या वाढवायची नाही, तर मनाची एकाग्रता, विचारांची शुद्धता आणि कर्मातील प्रामाणिकपणा आपल्याला वाढवायचा आहे. 6वा दिवस, नामस्मरणाची खरी शक्ती. आजचा दिवस जो असेल तो पूर्णपणे नामस्मरणासाठी समर्पित करा. काम करताना, प्रवासात, स्वयंपाक करताना किंवा मोकळा वेळ मिळाला की मनात शांतपणे नामजप करा. श्री स्वामी समर्थ. नाव घेताना घाई करू नका. फक्त संख्या पूर्ण करण्यासाठी जप करू नका. प्रत्येक वेळी स्वामींचे स्मरण करताना मन त्यांच्या चरणी अर्पण करा. आज शक्य असल्यास 10 मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून फक्त नामस्मरण करा. आणि 7व्या दिवशी कृतज्ञतेचा दिवस असेल, त्या दिवशी आज आपण जे दिवसभरामध्ये मिळालेल्या चांगल्या गोष्टी विचार करा. चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करा. एक वही घ्या आणि किमान 5 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. उदाहरणार्थ, मला नवीन दिवस मिळाला. दिवसभरात मिळालेल्या चांगल्या गोष्टींचा विचार करा. एक वही घ्या आणि किमान 5 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. अशा 5 गोष्टी लिहा. त्यानंतर तुम्हाला जे वाटेल, जे तुम्हाला आयुष्यामध्ये करायचं आहे, जे तुमचं ड्रीम आहे, ते त्या वहीमध्ये लिहा. उदाहरणार्थ, मला नवीन दिवस मिळाला. माझे कुटुंब माझ्यासोबत आहे. मला 2 वेळचे अन्न मिळते. मला स्वामींचे नाव घेण्याची संधी मिळते. माझे शरीर निरोगी आहे. जेव्हा आपण मिळालेल्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानतो, तेव्हा मनातील तक्रारी आपोआप कमी होतात. असाच एका प्रेरणादायी अनुभव बघू. एका शेतकऱ्याच्या शेतात सलग 2 वर्ष नुकसान झालं. तो खूप खचला होता. गुरुपौर्णिमेच्या काळात त्याने रोज प्रार्थना केली, नामस्मरण केले आणि नवीन शेती पद्धती शिकण्याचा निर्णय घेतला. त्याने हार मानली नाही. काही काळानंतर त्याच्या शेतात चांगले पीक आले. तो म्हणाला, स्वामींनी मला चमत्कार दिला नाही, पण संकटातही प्रयत्न करण्याची ताकद दिली. 8वा दिवस, निस्वार्थ सेवा. आज कोणतीही अपेक्षा न ठेवता एखाद्याची मदत करा. ती मदत पैशानेच असावे असे नाही. एखाद्या वृद्ध व्यक्तीची चौकशी करा. घरातील ज्येष्ठांसोबत वेळ घालवा. गरजूंना अन्न द्या. एखाद्या दुःखी व्यक्तीचे मन शांतपणे ऐकून घ्या. लक्षात ठेवा, जिथे मानवतेची सेवा आहे, तिथेच स्वामींची कृपा अनुभवायला मिळते. 9वा दिवस, रागावर नियंत्रण ठेवा. आज स्वतःशीच एक संकल्प करा. आज मी कोणावर विनाकारण रागवणार नाही. राग आला तर लगेच उत्तर देऊ नका.
3 खोल श्वास घ्या आणि मनामध्ये शांतपणे 3 वेळा स्वामी नामजप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा नामजप करा. काही क्षणांचा संयम अनेक मोठे वादळ टाळू शकतो. तसेच 10वा दिवस चरित्र, जे स्वामी चरित्र आहे, त्यांच्या स्वामी समर्थ चरित्र आहे त्या सारामृतामधून जीवनाचा धडा. आज स्वामी समर्थांच्या चरित्रातील एखादा प्रसंग वाचा आणि वाचल्यानंतर स्वतःला विचारा. आता तुम्ही म्हणाल, स्वामी समर्थांचं जे चरित्र सारामृताचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सर्व संस्कृतचे अध्याय आहेत, तर तुम्हाला ते संस्कृत वाचता येत नसेल किंवा कोणाला संस्कृत मधला अर्थ कळत नसेल, तर मी स्वतः सिरीज स्टार्ट करणार आहे. स्वामी समर्थांचे चरित्राचं जे पुस्तक आहे संस्कृत मधलं, त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल त्या व्हिडिओमध्ये. आणि ज्यांना संस्कृत समजत नाही त्यांना पूर्णपणे मराठीत मिळेल, तर नक्कीच तो व्हिडिओ देखील पहा. आणि याची लिंक मी, त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल, तर तुम्ही ती लिंक सुद्धा बघा. वाचल्यानंतर स्वतःला विचारा, या प्रसंगातून मला काय मिळाले, काय शिकायला मिळालं, मी हा धडा माझ्या आयुष्यात कसा वापरू शकतो. हे श्री स्वामी समर्था, माझ्या मनातील अहंकार दूर करा. मला सत्य, संयम आणि सेवाभावाने जीवन जगण्याची प्रेरणा द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी सदैव राहू द्या. माझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला योग्य दिशा द्या. माझे मन नेहमी चांगल्या विचारांनी भरून राहू द्या. स्वामी भक्तांनो, आपल्या 21 दिवसाच्या सेवेचा जवळपास अर्धा प्रवास पूर्ण झाला आहे. जर तुमच्या मनात थोडी जरी शांतता, संयम आणि सकारात्मकता निर्माण होत असेल, तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. पुढे आपण बघणार आहोत. आपण 11व्या ते 15व्या दिवसाची विशेष साधना, भीतीवर मात करण्याचा मार्ग काय, मौनाचे महत्त्व काय असते आणि अखंड नामस्मरणाचा अनुभव जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला स्वामी भक्तांनो, आता आपण सेवेच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. या टप्प्यात बाह्य पूजेपेक्षा अंतर्मनाची साधना अधिक महत्त्वाची ठरते. चला 11व्या ते 15व्या दिवसाची सेवा जाणून घेऊया. 11वा दिवस, भीती स्वामींच्या चरणी अर्पण करा. आज काही वेळ शांतपणे स्वामींच्या प्रतिमेसमोर बसा. डोळे मिटा आणि मनात स्वामींचे तेजस्वी स्वरूप उभे करा. आता मनातील प्रत्येक जी चिंता, भीती, काळजी आणि अस्वस्थता त्यांच्या चरणी अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा, हे श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील भीती दूर करा. योग्य निर्णय घेण्याची मला बुद्धी द्या. संकटांचा सामना करण्याचे मला ध्येय द्या आणि माझा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. यानंतर 5 मिनिटे फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि शांतपणे स्वामींचे नामस्मरण करा. 12वा दिवस, मौनाची साधना. आज शक्य असल्यास किमान 30 मिनिटे. आपण असेच 30 मिनिटं कुठे ना कुठे 24 तासातले मोबाईलमध्ये टाइमपास करण्यात, एखाद्याबद्दल चुगली करण्यात किंवा काहीही करण्यामध्ये आपण वेळ घालवतो. मोबाईलमध्ये रील्स स्क्रोल करण्यात, यूट्यूबवर शॉर्ट्स स्क्रोल करण्यात वेळ घालवतो. तो अनावश्यक बोलणं टाळा, व्हिडिओ पाहणं टाळा. या वेळेत मोबाईल बाजूला ठेवा. कोणाची निंदा करू नका. स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करा. लक्षात ठेवा, मौन म्हणजे फक्त शब्द थांबवणे नाही, तर मनातील जो गोंधळ आहे तो शांत करण्याचा प्रयत्न करा. शांत मनातच स्वामींचे स्मरण अधिक खोलवर
रुचते. आणि आता मी तुम्हाला एक प्रेरणादायी अनुभव सांगणार आहे. एक अनुभव स्वामी एक अनुभवी जो स्वामी भक्त होता. एक व्यापारी होता. तर काय झालं, एका व्यापाऱ्याला सतत व्यवसायात तोटा होत होता. तो प्रत्येक वेळी नशिबाला दोष देत होता. तो व्यापारी म्हणत होता, माझं नशीबच खराब आहे. एक अनुभवी स्वामी भक्त त्याला म्हणाले, फक्त प्रार्थना करून थांबू नकोस रे. तुझ्या चुका ओळख. तू काय चूक करतोयस, त्या चुका तू सुधरव. त्या दिवसापासून त्याने नियमित नामस्मरण सुरू ठेवले आणि खर्चाचं जे नियोजन होतं त्याने व्यवस्थित केले, प्रामाणिक व्यवहार केला आणि मेहनत वाढवली स्वतःची. काही महिन्यात त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, स्वामींनी परिस्थिती बदलण्याऐवजी परिस्थिती बदलवण्याआधी माझी विचार करण्याची काय पद्धत बदलवली. 13वा दिवस. आई वडील आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद. आज आपल्या आई वडिलांचा, घरातील ज्येष्ठांचा किंवा गुरुस्थानी असलेल्या व्यक्तींना नमस्कार करा. जर ते तुमच्यापासून दूर राहत असतील तर त्यांना प्रेमाने फोन करा, त्यांची विचारपूस करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. भारतीय संस्कृतीत आशीर्वाद हा देवाच्या कृपेसमान मानला जातो. 14वा दिवस. क्षमा मागण्याची हिंमत. आज स्वतःला विचारा, माझ्या शब्दांनी किंवा वागण्याने कोणाला दुःख झाले आहे का? जर उत्तर हो असेल तर योग्य वेळ पाहून मनापासून माफी मागा. माफी मागणे म्हणजे कमीपणा नव्हे, तर स्वतःच्या मनातील अहंकार कमी करण्याचा सुंदर मार्ग म्हणजे माफी मागणे. 15वा दिवस. अखंड नामस्मरण. आज दिवसभर वेळ मिळेल तेव्हा मनात एकच मंत्र जप करा, श्री स्वामी समर्थ. स्वयंपाक करताना, ऑफिसमध्ये, प्रवासात, घरकाम करताना, खेळताना, टाइमपास करताना प्रत्येक क्षणी स्वामींचं स्मरण करा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मनातील नकारात्मक विचार कमी होत आहे आणि मन अधिक शांत होत आहे. विशेष प्रार्थना. हे श्री स्वामी समर्था, माझ्यातील आळस, भीती आणि अहंकार दूर करा. योग्य कर्म करण्याची प्रेरणा द्या. माझ्या घरात प्रेम, ऐक्य आणि समाधान कायम राहू द्या. मला इतरांना मदत करण्याची वृत्ती द्या. माझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नांवर तुमची कृपा राहू द्या. स्वामी भक्तांनो, आता आपल्या 21 दिवसाच्या साधनेचा अंतिम टप्पा जवळ आला आहे. लक्षात ठेवा, स्वामींची खरी कृपा म्हणजे प्रत्येक इच्छा पूर्ण होणे नाही, तर योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आपल्याला देणे. संकटांचा सामना कसा करायचा त्याबद्दल ध्येय देणे आणि मनाला मिळणारी शांतता हेच सर्वात मोठे आशीर्वाद आहेत. अंतिम भागात म्हणजे आपण बघणार आहोत 16व्या ते 21व्या दिवसाची सेवा, समारोप, पूजा आणि अंतिम कृतज्ञता प्रार्थना आणि अत्यंत भावनिक संदेश जाणून घेणार आहोत. स्वामी भक्तांनो, आज आपण आपल्या 21 दिवसांच्या पवित्र साधनेच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. या काही दिवसात तुम्ही श्रद्धेने नामस्मरण केले, प्रार्थना केली, आत्मपरीक्षण केले आणि चांगल्या कर्मांचा संकल्प केला. आता उरलेल्या 6 दिवसांची साधना आणि समारोपाची विशेष पूजा जाणून घेऊया. 16वा दिवस. विश्वास कधीही सोडू नका. आज स्वामींसमोर काही क्षण शांत बसा. कदाचित तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील. माझ्या प्रार्थनेचे फळ कधी मिळेल, माझे संकट कधी संपेल? अशा वेळी निराश होऊ नका. रात्र कितीही गडद असली तरी सूर्योदय निश्चित होतो. तसाच प्रत्येक कठीण काळही एक दिवस संपतो. आज एवढीच प्रार्थना करा, हे श्री स्वामी समर्थ, माझा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. योग्य कर्म करण्याची मला शक्ती द्या
आणि जे माझ्या हिताचे आहे ते स्वीकारण्याची मला बुद्धी द्या. 17वा दिवस कृतज्ञतेची वही. आज एक वही घ्या. त्यामध्ये 3 गोष्टी नक्की लिहा. आज मला कोणत्या गोष्टीमुळे आनंद झाला? आज मी कोणाला मदत केली? उद्या मी कोणता चांगला बदल करणार आहे? ही छोटी सवय तुमच्या मनाला सकारात्मक विचारांकडे घेऊन जाईल आणि याबद्दल एक प्रेरणादायी अनुभव मी आता सांगणार आहे. एक विद्यार्थी होता. तो वारंवार परीक्षेत अपयशी ठरत होता. तो रोज स्वामींचं नाम घेत होता, पण अभ्यासात सातत्य नव्हतं. एका ज्येष्ठ व्यक्तीने त्याला सांगितलं, प्रार्थना तुला ध्येय देईल, पण अभ्यास तुलाच करावा लागेल बाळा. त्या दिवसापासून त्याने नियमित अभ्यास केला, वेळेचं नियोजन केलं आणि प्लसमध्ये नामस्मरण देखील सुरू ठेवलं. पुढील परीक्षेत तो यशस्वी झाला आणि तो म्हणाला, स्वामींनी माझे नशीब बदललं नाही, पण स्वतःला बदलण्याची मला प्रेरणा दिली. आणि हीच प्रेरणा त्याने त्याच्या आयुष्यात आणली आणि तो त्या परीक्षेमध्ये पास झाला. तसं आपल्याला सुद्धा बदलण्याची गरज आहे. 18वा दिवस आनंद वाटा. आज किमान एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे हसू आणण्याचा प्रयत्न करा. कोणाचे मनापासून कौतुक करा. निराश व्यक्तीला आधार द्या, धीर द्या. घरातील प्रत्येकाशी प्रेमाने बोला. लक्षात ठेवा, आपल्या एका चांगल्या गोष्टीमुळे, एका चांगल्या शब्दामुळे कोणाचे आयुष्य बदलू शकते. 19वा दिवस अहंकाराचा त्याग. आज स्वतःला विचारा, मी इतरांचे मन शांतपणे ऐकतो का? मी चूक मान्य करू शकतो का किंवा करू शकते का? मी हट्टीपणा करते का किंवा करतोय का? ज्या दिवशी अहंकार कमी होतो त्या दिवशी मनात नम्रता आणि खरी भक्ती जन्म घेते. 20वा दिवस आत्मपरीक्षण. आज दिवसभरात प्रत्येक कृतीचा विचार करा. स्वतःला दोष देऊ नका, पण स्वतःशी प्रामाणिक राहा. चुका मान्य करायला शिका, त्यातून शिकण्याचा संकल्प करा. स्वामींच्या चरणी मनातील सर्व चिंता अर्पण करा. ज्या काही तुमच्या चिंता असतील त्या स्वामींच्या चरणी अर्पण करून टाका. आणि मेन म्हणजे मनामध्ये ज्या चिंता असेल, राग असेल, द्वेष असेल, सर्व काढून टाका. आणि 21वा दिवस शेवटचा दिवस म्हणजेच समारोप पूजा. आज 21 दिवसाची सेवा पूर्ण होत आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. हे रोजच करायचं आहे आपल्याला. प्रत्येक 21 दिवसाच्या सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा फोटोसमोर दिवा लावा, फुलं अर्पण करा, नैवेद्य दाखवा आणि शक्य असेल तर पिवळी फुलं अर्पण करा, कारण स्वामींना पिवळे फुलं अतिशय प्रिय आहेत. आरती करा. यानंतर श्रद्धेने 108 वेळा स्वामींचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ नामजप करा. जप पूर्ण झाल्यानंतर काही क्षण शांत बसा आणि स्वामींचे मनापासून आभार माना. अंतिम संदेश म्हणजे हाच, हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ, या 21 दिवसांच्या साधनेदरम्यान माझ्याकडून जाणून किंवा नकळत झालेल्या सर्व चुका क्षमा करा. मला सदैव सत्य, प्रामाणिकपणा, संयम आणि सेवाभावांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, सद्बुद्धी, ध्येय आणि आनंद लाभू द्या. आणि माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या परिवारासोबत, मैत्रिणींसोबत किंवा अनेक स्वामी भक्तांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. एक व्हिडिओ शेअर केल्याने दुसऱ्याच्या आयुष्यात जर काही बदल होत असेल
तर त्याचे पुण्य आपल्यालाच मिळणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ अर्ध्यातून न बघता पूर्ण व्हिडिओ बघा. मनाला सुद्धा चांगलं वाटेल तुमच्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. धन्यवाद.